म्हणून लोक लग्न करायला घाबरतात। खूप भयानक घटना समोर। पतीने गुपचूप बघितलं आणि असं। लग्नाला काही महिनेच झाले होते। सुरुवातीचे दिवस अगदी सामान्य आणि आनंदी वाटत होते। ती घरात शांतपणे वावरायची, सगळ्यांची काळजी घ्यायची, कुणाशीही मोठ्या आवाजात बोलायची नाही। तिच्या वागण्यात इतका साधेपणा होता की घरच्यांनाही वाटायचं की मुलगा खूप नशीबवान आहे। पतीला तर तिच्यावर पूर्ण विश्वास होता। तो ऑफिसला जाताना हसत निघायचा आणि परत घरी येताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान असायचं। त्याला वाटत होतं की आयुष्य योग्य मार्गावर चाललंय। पण हळूहळू काही छोट्या गोष्टी बदलायला लागल्या। ती आधीसारखी बोलत नव्हती। कधी खिडकीत उभी राहून बराच वेळ विचारात हरवून जायची। रात्री उशिरापर्यंत फोन हातात घेऊन बसायची। विचारलं तर काही नाही असं म्हणून विषय बदलायची। पतीला सुरुवातीला हे सगळं सामान्य वाटलं। त्याला वाटलं कदाचित नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, यामुळे ती अशी तणावात असेल। काही दिवसांनी तिच्या वागण्यात आणखी बदल दिसू लागले। ती अचानक हसायची आणि काही क्षणात शांत व्हायची। फोनवर मेसेज येताच ती पटकन स्क्रीन लपवायची। एकदा तर पती जवळ येताच तिने घाईघाईने मोबाईल लॉक केला, पण त्याने काही विचारलं नाही, कारण त्याच्या मनात संशय नव्हता, विश्वास होता। आणि विश्वास असला की माणूस अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। त्या रात्री मात्र काहीतरी वेगळंच घडलं। पती ऑफिसमधून लवकर घरी आला। घरात शांतता होती। ती दुसऱ्या खोलीत फोनवर हळू आवाजात बोलत होती। तिच्या आवाजात एक वेगळीच भावना होती, पण त्याला पाहताच ती दचकली। क्षणात कॉल कट झाला। चेहऱ्यावर कृत्रिम हसू आणत ती म्हणाली, आईचा फोन होता। त्या एका क्षणाने पतीच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली। त्या दिवसानंतर तो तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला। ती प्रत्येक वेळी मोबाईल हातात घेताना का घाबरते, ती रात्री उशिरा कोणाशी बोलते, अचानक इतकी बदलली का, प्रश्न वाढत होते, पण उत्तर कुठेच नव्हतं। त्याने स्वतःला समजावलं की कदाचित तोच जास्त विचार करतो, पण मनाला शांतता मिळत नव्हती। एके रात्री दोघेही झोपले होते। अचानक मोबाईलवर मेसेजचा आवाज आला। ती गाढ झोपेत होती। पतीने सहज स्क्रीनकडे पाहिलं आणि त्या एका नावाने त्याच्या अंगावर काटा आला। तो काही क्षण जागेवरच थिजून राहिला। हृदयाची धडधड वाढली, हात थरथरू लागले, कारण ते नाव त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं। पण त्या नावामागे काहीतरी मोठं दडलं आहे याची जाणीव त्याला झाली होती। त्याने हळूच फोन हातात घेतला। स्क्रीनवर आलेले काही शब्द पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तुझी खूप आठवण येते, हे आयुष्य माझं नाही, मी अजूनही तुलाच विसरू शकले नाही, असे मेसेज एकामागून एक दिसत होते। त्या प्रत्येक शब्दाने त्याच्या विश्वासावर घाव बसत होता। त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या पत्नीने त्याच्यावर एवढा अविश्वास दाखवलाय। ती व्यक्ती मनाने कुठेतरी दुसरीकडे अडकली होती। त्या रात्री त्याला झोप लागली नाही। तो शांतपणे तिच्या बाजूला बसून राहिला। ती निर्धास्त झोपली होती आणि त्याचं आयुष्य मात्र त्या काही मेसेजमध्ये तुटून पडलं होतं। त्यांच्या डोळ्यासमोर लग्नातील आठवणी फिरत होत्या, घेतलेल्या शपथा, केलेली स्वप्नांनी एकत्र घालवलेले क्षण, सगळं खोटं वाटायला लागलं। दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखी शांतता होती। ती स्वयंपाकघरात काम करत होती आणि तो हॉलमध्ये बसून तिच्याकडे पाहत होता। त्याच्या मनात राग नव्हता, पण आतून तो पूर्णपणे तुटला होता। काही वेळाने त्याने तिला समोर बसवलं। आवाज शांत होता, पण डोळ्यात हजारो प्रश्न होते। त्याने एकच प्रश्न विचारला, मी तुला सुखी ठेवू शकलो नाही का? त्या प्रश्नानंतर काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली। तिच्याकडे उत्तर नव्हतं। ती खाली मान घालून बसली। तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता आणि त्या क्षणी त्याला सगळं समजलं। हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं। लग्नाआधी तिच्या आयुष्यात कुणीतरी होतं। परिस्थितीमुळे हे नातं तुटलं, पण भावना तुटल्या नव्हत्या। घरच्यांच्या आग्रहामुळे तिने लग्न केलं। तिला वाटलं होतं की वेळेनुसार सगळं विसरलं जाईल, पण लग्नानंतरही तिचं मन भूतकाळातच अडकून राहिलं। सुरुवातीला तिने स्वतःला खूप समजावलं, संसारात रमण्याचा प्रयत्न केला, पण मनातल्या आठवणी कमी होण्याऐवजी वाढत गेल्या आणि शेवटी तिने पुन्हा त्या जुन्या व्यक्तीशी संपर्क साधला। सुरुवात फक्त गप्पांपासून झाली, नंतर जुन्या आठवणी, भावना आणि अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा जिवंत होऊ लागल्या। तिला वाटत होतं की ती फक्त बोलते आहे, कुणाचं नुकसान करत नाहीये, पण प्रत्यक्षात प्रत्येक मेसेज सोबत ती आपल्या पतीच्या विश्वासाला तडा देत होती आणि त्या पतीला याची कल्पनाही नव्हती। तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता, म्हणूनच त्याने कधी तिच्यावर प्रश्नच उपस्थित केले नाहीत। त्या दिवशी दोघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली। ती रडत होती, तो शांत होता। तिच्या तोंडून प्रत्येक गोष्ट ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती, पण त्याने आवाज चढवला नाही, कारण काही वेळा माणूस इतका दुखावलेला असतो की रागही व्यक्त करू शकत नाही। घरातलं वातावरण पूर्ण बदललं। आधीसारखं असणं बंद झालं। दोघेही एकाच घरात असूनही अनोळखी लोकांसारखे राहू लागले। नातं फक्त नावापुरतं उरलं होतं। विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडणं किती कठीण असतं ते दोघांनाही समजलं होतं। काही दिवसांनी त्यांनी शेवटी एक निर्णय घेतला। तो निर्णय सोपा नव्हता, पण दोघांनाही माहीत होतं की आता हे नातं जबरदस्तीने टिकवण्यात काही अर्थ नाही, कारण शरीराने जवळ असून सुद्धा ते मनाने खूप दूर गेले होते। वेगळं होताना दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं। तिने आपली चूक मान्य केली। तिला उशिरा का होईना, पण समजलं होतं की एका चुकीच्या निर्णयामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि तो पूर्णपणे खचला होता। त्याने तिच्याकडे शेवटचं पाहिलं आणि शांत आवाजात एक वाक्य बोलला, विश्वास तुटला की माणूस जगू शकतो, पण पुन्हा कुणावर मनापासून विश्वास ठेवणं खूप कठीण होतं। त्या एका वाक्यात त्याचं संपूर्ण दुःख दडलं होतं। आजही घटना ऐकून अनेक लोक हादरतात, कारण बाहेरून परफेक्ट दिसणारं प्रत्येक नातं आतून तितकंच मजबूत असेल असं नसतं। काही वेळा लोक हसत असतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात, आणि म्हणूनच अनेक लोक लग्न करायला घाबरतात, कारण त्यांना भीती असते ती भांडणाची नाही, तर विश्वासघाताची। एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करून शेवटी तिच्याच हातून तुटण्याची। आणि जेव्हा असं काही वास्तवात घडतं, तेव्हा माणूस फक्त एकच विचार करतो, खरंच लोक यामुळेच लग्न करायला घाबरतात।